आषाढ विशेष आज आपण खुसखुशीत पौष्टिक तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल मस्त अशा खुसखुशीत ह्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। अजिबात तेलकट होत नाही। त्याचबरोबर ह्या पुऱ्या तेलात टाकता टम्म फुगल्या जातात। खूप सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आषाढ म्हटलं की आपण काही ना काही तळण तळत असतो, त्याकरता ह्या पुऱ्यांची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला सर्वात अगोदर आपण एक वाटण काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 15 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं आहे। अगदी चुटकीसरशी आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे। आता आपण पुऱ्यांसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया। त्याकरता 1.5 कप इथे आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे। इथे तुम्ही मिक्स बाजरी व ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता। मी इथे फक्त ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे 1.5 कप। त्याच वाटीने मोजून 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपल्याला न चाळताच वापरायचं आहे। गव्हाच्या पिठामध्ये कोंडा असतो व तो कोंडा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं। त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं। 2 चमचे बेसन पीठ, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे व आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग इथे आपण तयार करून घेतलेलं मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आहे। सोबतच पुन्हा अर्धा चमचा आपण जिरं घालून घेतलेला आहे। एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे, हाताने चांगला क्रश करून घ्यायचा आहे। त्यामुळे त्याचा स्वाद या पुऱ्यांमध्ये चांगला उतरतो व पुऱ्या चवीला छान लागतात। सोबतच 1 चमचाभर हळद टाकून घेतलेली आहे। संपूर्ण ही कोरडी जिन्नस आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहेत। आता यामध्ये 2 चमचे आपल्याला कडकडीत तेलाचे किंवा तुपाचे मोहन टाकून घ्यायचे आहे। फक्त 2 चमचे तेलाचे मोहन टाकून घेतलेले आहे। चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तेल खूपच गरम आहे। चमच्याने चांगलं मिक्स करून झालं की हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे। तेल संपूर्ण या पिठाला चांगलं चोळून झालं की यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। बारीक चिरलेली साधारण अर्धी वाटी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर चांगली मिक्स करून झाली की थोडं थोडं पाणी टाकून याचं आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। ही कणिक एकदम सैल मळायची नाही, थोडीशी घट्ट ठेवायची आहे। त्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत। एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक मळून घेऊया। खूप कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने ह्या पुऱ्या बनवून तयार होतात। कणिक चांगली मळून झाली की त्यामध्ये पुन्हा वरून चमचाभर तेल टाकून चांगली कणिक मळून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये पिठाचे थोडे थोडे गोळे काढून घ्यायचे आहे व छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। पुऱ्या आपल्याला कितपत लहान किंवा मोठ्या हव्या आहेत त्यानुसार लाटून घ्यायच्या आहे। ह्या पुऱ्या एकदम जाड किंवा एकदम पातळ लाटून घ्यायच्या नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोड्याशा मीडियम ह्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। याच पद्धतीने काही पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत। ही झाली पहिली पद्धत। आता दुसरी पद्धत, एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे व एखादी किनार असलेल्या भांड्याने ह्या पुऱ्या आपल्याला छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकाल एकाच चपातीपासून छोट्या छोट्या 5 पुऱ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत। ह्या पद्धतीने देखील पुऱ्या कमी वेळामध्ये पटकन तयार होतात। दोन्ही पद्धतीने ह्या पुऱ्या खूप छान होतात, टम्म फुगल्या जातात। पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। थोडंसं पिठाचा गोळा टाकून पाहायचा आहे। पटकन वरती आला की तेल परफेक्ट गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे व स्लो फ्लेमवर एक एक पुरी टाकून या पद्धतीने ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। ही मोठी पुरी होती त्यामुळे मी एकच टाकून घेतलेली आहे। मीडियम पुऱ्या असतील तर साधारण 2 ते 3 पुऱ्या एका वेळी टाकून स्लो टू मीडियम फ्लेमवर ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। पुऱ्या तळताना जास्त वेळ आपल्याला अलटीपलटी करून घ्यायच्या नाहीत। 2 ते 3 वेळाच ह्या पुऱ्या आपल्याला अलटीपलटी करून चांगल्या खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। मस्त अशा पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत। मस्त पुऱ्या फुगलेल्या आहेत, खुसखुशीत झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने आषाढ तळण्यासाठी ह्या पुऱ्या एकदा नक्की ट्राय करून पहा। चवीला खूपच छान होतात, कमी वेळामध्ये तयार होतात। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा पुऱ्या नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।